ठीक आहे. चला, आज आपण आयोनायझेशन एनर्जी पार्ट 2 मध्ये आजचा व्हिडिओ आपला असणार आहे. ठीक आहे. आपण आयोनायझेशन एनर्जी पहिल्या पार्ट मध्ये त्याची आपण डेफिनेशन बघितली होती. त्याची डेफिनेशन काय होती? द एनर्जी रिक्वायर्ड रिमूव्ह ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटरमोस्ट शेल इज नोन एज आयोनायझेशन एनर्जी. त्यासाठी आपण पहिल्यांदा फॉर वन इलेक्ट्रॉन सिस्टमसाठी आपण याचा फॉर्म्युला बघितला होता. तो फॉर्म्युला काय होता? E इज इक्वल टू -13.6 Z² अपॉन N हा होता त्याचा फॉर वन इलेक्ट्रॉन सिस्टमसाठी फॉर्म्युला होता. पण जसे इलेक्ट्रॉन वाढतील म्हणजे मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टमसाठी तो फॉर्म्युला व्हॅलिड नव्हता. कारण वन इलेक्ट्रॉन सिस्टमसाठी फक्त तिथे अट्रॅक्शन एनर्जी कॅल्क्युलेट केली होती. पण जसे मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टम होतील तसं तिथे रिपल्शन एनर्जी पण ग्राह्य धरली जाते. म्हणून तो फॉर्म्युला फॉर वन इलेक्ट्रॉन सिस्टमसाठी होता. तो फॉर्म्युला काय होता? तर मी फॉर्म्युला लिहितो. E इज इक्वल टू -13.6 Z² अपॉन N हा आपला फॉर्म्युला होता. ठीक आहे. आपला फॉर्म्युला होता. तो फॉर्म्युला कशासाठी होता? फॉर वन इलेक्ट्रॉन सिस्टमसाठी होता. इलेक्ट्रॉन सिस्टम. पण आपल्याला जर मल्टी इलेक्ट्रॉन तिथे आले तर आपल्याला तिथे कोणता इफेक्ट यूज होतो? तर शिल्डिंग अँड पेनिट्रेशन इफेक्ट. हा इफेक्ट आपण कुठे कुठे स्टडी करत असतो केमिस्ट्रीमध्ये. तो आपण पहिल्यांदा केमिकल बॉन्डिंग मध्ये पेनिट्रेशन अँड शिल्डिंग इफेक्ट बघतो. नंतर त्याच इफेक्टचा यूज आपण NMR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये ॲनिलेशन इफेक्ट मध्ये तो आपण बघतो. ठीक आहे. आता आपला फॉर वन पहिल्यांदा तुम्हाला हे सांगतो. फॉर वन इलेक्ट्रॉन सिस्टम फॉर जर एक इलेक्ट्रॉन असेल तर तिथे ऑर्बिट कसे होते? तर हा आपला होता न्यूक्लियस. ऑर्बिटल कसे होते? तर सेम एनर्जी मध्ये होते. SpDF हे सेम एनर्जी मध्ये होते. पण जसे इलेक्ट्रॉन आपले वाढतील, इलेक्ट्रॉन वाढल्यानंतर हा S इथे येणार. ते मी तुम्हाला पाठीमागल्या व्हिडिओमध्ये फॉर वन इलेक्ट्रॉन सिस्टमसाठी आपला न्यूक्लियस इथे होता आणि आपले ऑर्बिटल सेम एनर्जी मध्ये उभे होते. पण जसे इलेक्ट्रॉन आपले वाढतील, जे मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टम येईल तिथे काय होईल? तर हा आपला न्यूक्लियस आहे. एस ऑर्बिटल बरोबर न्यूक्लियसच्या जवळ येईल. पी ऑर्बिटल थोडा लांब जाईल. डी ऑर्बिटल एफ ऑर्बिटल हा शेवटला राहील. ठीक आहे. पण न्यूक्लियस सर्वात जास्त इफेक्टिव्ह चार्ज कशावरती असणार आहे? तर आपला एस ऑर्बिटल मध्ये असणार आहे. नंतर झेड इफेक्टिव्ह आपला एस ऑर्बिटल मध्ये हा जास्त असणार आणि एफ ऑर्बिटल मध्ये झेड इफेक्टिव्ह हा कमी असणार आहे. ठीक आहे. आता हाच मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टम साठी आपण एक फॉर्म्युला आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, तो म्हणजे स्लेटर्स रूल. ठीक आहे. स्लेटर्स रूल आपण बघणार आहोत. हे झाले मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टम साठी आणि हा झाला वन इलेक्ट्रॉन सिस्टम साठी. मी काय सांगितलं तुम्हाला? वन इलेक्ट्रॉन सिस्टम साठी जे आपले ऑर्बिटल होते ते सेम एनर्जी मध्ये उभे होते. पण जसे इलेक्ट्रॉन येतील तर जसे एस ऑर्बिटल हा न्यूक्लियसच्या साईडला एस, पी, डी आणि एफ असे ऑर्बिटल येतील. पण न्यूक्लियस जास्त इफेक्टिव्ह चार्ज कशावरती लागणार आहे? एस वरती, नंतर पी वरती, नंतर डी वरती आणि एफ ऑर्बिटल मध्ये सगळ्यात कमी लागणार. तो कसा लागणार आहे? कारण एस, पी, डी हे ऑर्बिटल आहेत ते शिल्ड करणार आहेत. त्यामुळे झेड इफेक्टिव्ह न्यूक्लियसचा चार्ज झेड इफेक्टिव्ह एफ ऑर्बिटल मध्ये कमी लागणार आहे आणि एस ऑर्बिटल मध्ये झेड इफेक्टिव्ह हा जास्त लागणार आहे. कारण हा न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आहे आणि हा एस ऑर्बिटल आहे. कारण न्यूक्लियसचं डायरेक्ट कॉन्ट्रॅक्शन हे एस वरती होणार आहे. कारण म्हणून झेड इफेक्टिव्ह हा जास्त लागणार आहे. म्हणून यासाठी आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी झेड इफेक्टिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण रूल बघणार आहे. तो रूल म्हणजे कोणता आहे? आपला रूल स्लेटर्स रूल. ठीक आहे. स्लेटर्स रूल फॉर द आता स्लेटर्स रूल आपण काय यूज करतो? कारण फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ
इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ठीक आहे, समजलं. आपण स्लेटर सोड का यूज करतो, कारण आपल्या न्यूक्लियसवर किती न्यूक्लियसचा इफेक्ट पडतो त्यासाठी आपण स्लेटर्स रूलला यूज करत असतो. आता स्लेटर्स रूलचा फॉर्म्युला, नंतर त्याचे रूल्स हे आपण बघणार आहोत. नंतर आपण लास्टला त्याचे एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. ठीक आहे, स्लेटर्स रूल. झेड इफेक्टिव्ह आपण कॅल्क्युलेट काय करणार आहे, झेड इफेक्टिव्ह. ठीक आहे, आता आपण चालू करूया. आता स्लेटर्स रूलचा फॉर्म्युला काय आहे, स्लेटर्स रूलचा फॉर्म्युला आहे, झेड इफेक्टिव्हचा फॉर्म्युला आहे झेड मायनस सिग्मा. आता झेड म्हणजे काय, तर झेड म्हणजे आपला आहे ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक नंबर. सिग्मा काय आहे, स्लेटर्स कॉन्स्टंट. हा झाला आपला फॉर्म्युला झेड इफेक्टिव्हचा. झेड मायनस सिग्मा. झेड काय आहे, झेड आहे ऍटॉमिक नंबर, आणि सिग्मा काय आहे, स्लेटर्स कॉन्स्टंट. आता आपण स्लेटर्स कॉन्स्टंट बद्दल जरा थोडी माहिती घेऊया. हाऊ टू कॅल्क्युलेट स्लेटर्स कॉन्स्टंट सिग्मा. आता आपण जो स्लेटर्स रूल बघणार आहे तो आपण ठराविक, म्हणजे पहिल्यांदा आपण एस आणि पी ऑर्बिटर साठी बघणार आहोत. त्यानंतर आपण डी आणि एफ ऑर्बिटर साठी बघणार आहोत. त्यानंतर आपण पेरी मधला आयटम आहे त्यासाठी आपण स्लेटर्स रूल बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस आणि पी साठी स्लेटर्स रूल बघणार आहे. ठीक आहे, हा त्याचा फॉर्म्युला, मी इथे फॉर्म्युला लिहितो. झेड मायनस सिग्मा. मी आता इथे स्लेटर्स कॉन्स्टंट इथे रूल लिहितो. ठीक आहे, रिपल्शन ऑफ एन अकाउंट सेम शेल इलेक्ट्रॉन and inner shell electron. Sigma for right side electron is 0. आता हे रूल काय आहे ते आपण इथे समजून घेऊया. ठीक आहे, रूल चेक करतो बरोबर आहेत का. हा, ठीक आहे, बरोबर आहे. Arrange the electronic configuration according to शेल नंबर. ठीक आहे, आता मी तुम्हाला सेम शेल नंबर मी आपल्या पेरियडिक प्रॉपर्टीच्या पहिल्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. म्हणजे काय, आपला न्यूक्लियस आपला न्यूक्लियस आहे, ही झाली फर्स्ट शेल, ही झाली सेकंड शेल, ही झाली थर्ड शेल. आता न्यूक्लियसच्या फर्स्ट शेल मध्ये कोणते ऑर्बिट असतात, तर असतात 1s. n इज इक्वल टू 1. एन काय आहे, एन आहे आपला प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1s. ठीक आहे, दुसऱ्या सेल मध्ये असतात 2s 2p. ठीक आहे, तिसऱ्या सेल मध्ये असतात 3s 3p 3d. आणि शेल नंबर 4 मध्ये काय असतात, n इज इक्वल टू 2 3 आणि n इज इक्वल टू 4. शेल नंबर 4 मध्ये काय असतात, तर असतात 4s 4p
4d आणि 4p. ठीक आहे. आता हा झाला आपला रूल नंबर 3. आता आपण रूल नंबर 1 समजून घेऊया. आता समजा मी इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन देतो Z इज इक्वल टू 30 लिहितो. मी आता इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहितो 1s2 2s2 2p6 3s2 3p6. किती इलेक्ट्रॉन झाले? 2 2 4 10 12 18 3d10 आणि 4s2. आता आपल्याला रूल 3 आपल्याला रूल 1 2 3 आपल्याला समजतील. आपल्याला आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय असतं तर आपल्याला जे आपले इलेक्ट्रॉन आहेत जे आपले ऑर्बिटल आहेत त्याचा शेवटचा जे ऑर्बिटल आहे त्यातला एक इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर फेकायचा असतो. हे आपली झाली आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे आता हा रूल नंबर 2 काय सांगतोय? सिग्मा फॉर राईट साइड इलेक्ट्रॉन इज 0. हा झाला आपला लेफ्ट हँड, हा झाला आपला राईट साइड. म्हणजे आपल्याला समजा ह्या इलेक्ट्रॉनची आपल्याला आयोनायझेशन एनर्जी फाइंड करायची असेल, म्हणजे आपल्याला झेड इक्वल टू फाइंड करायचं असेल तर इकडे जेवढे इलेक्ट्रॉन आहेत इकडे जेवढे इलेक्ट्रॉन ठीक आहे. आयोनायझेशन एनर्जी पार्ट 3 मध्ये आपण अजून पार्ट 1 मध्ये आपण काय बघितलं? पार्ट 1 मध्ये आपण बघितलं तर त्याची डेफिनेशन म्हणजे ब्रीफ मध्ये आपण त्याचे एक्सप्लेनेशन बघितले होते. आता पार्ट सेकंड मध्ये आपण त्याचा आपण फॉर्म्युला बघितला आणि त्याचे काही रूल्स बघितले होते. आता आपण पार्ट 3 मध्ये आपण त्याचे एक्झाम्पल सोडवायचे. ठीक आहे. आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय तर आपण त्याची डेफिनेशन बघितली होती पार्ट फर्स्ट मध्ये. ती काय होती? द एनर्जी म्हणजे काहीतरी आपल्याला एनर्जी पाहिजे आपल्याला शेवटच्या ऑर्बिटल मधून तो इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी. त्याला काय म्हणतो आपण? आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे फॉर फर्स्ट वन इलेक्ट्रॉन सिस्टमसाठी काय फॉर्म्युला होता? -30.6 Z2/E. आणि मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टमचा फॉर्म्युला व्हॅलिड नव्हता. हे आपण सर्वांनी बघितलं होतं. तो का नव्हता? कारण तिथे अट्रॅक्शन एनर्जी लावत होती पण तिथे रिपल्शन एनर्जी पण ऍड झालेली असल्यामुळे तो फॉर्म्युला तिथे व्हॅलिड नव्हता. ठीक आहे. आता आपण झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय? आपला न्यूक्लियस आपल्या ऑर्बिटलवरती किती इफेक्टिव्ह चार्जेस दाखवते. म्हणजे झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय? आपला न्यूक्लियस आहे ना, न्यूक्लियस आपल्या ऑर्बिटल म्हणजे एस मध्ये किती दाखवते, पी मध्ये किती दाखवते, डी मध्ये किती दाखवते. म्हणजे एफ ऑर्बिटल पर्यंत पोहोचत तर एस आणि पी आणि डी ऑर्बिटलची काय होते? शिल्डिंग होते. म्हणून एफ ऑर्बिटल झेड इफेक्टिव्ह हा कमी दाखवतो. पण न्यूक्लियसच्या बरोबर साईडला हा एस ऑर्बिटल असतो त्यामुळे झेड इफेक्टिव्ह न्यूक्लियस एस ऑर्बिटल वरती जास्त दाखवतो आणि एफ ऑर्बिटल मध्ये झेड इफेक्टिव्ह आपला हा कमी दाखवत असतो. ठीक आहे. आजच्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं आपण रूल्स पण बघितले होते. पहिला रूल्स काय होता? आपला रूल्स पहिला होता की आपला आपल्या स्लेटर्स कॉन्स्टंट म्हणजे झेड इफेक्टिव्ह आपण फाइंड करत असताना आपला जो फॉर्म्युला आहे झेड मायनस सिग्मा. झेड काय आहे? झेड आहे आपला ॲटॉमिक नंबर आणि सिग्मा काय? स्लेटर्स कॉन्स्टंट. ठीक आहे. दुसरा रूल काय होता? म्हणजे जो रिपल्शन एनर्जी होती ती इनर शेल इलेक्ट्रॉन आणि सेम शेल इलेक्ट्रॉनची होती. आणि दुसरा रूल काय होता आपला? जो राईट साइडचा जो इलेक्ट्रॉन तो 0 असतो. म्हणजे आपल्याला जे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जे लेफ्ट साइडचे आहेत म्हणजे हा आपल्याला टेस्ट इलेक्ट्रॉन जो करायचा आहे आणि त्याचे जे टेस्ट इलेक्ट्रॉन जे राईट साइडला आहे त्याचा काय आपल्याला काय संबंध नाही. तो किती असणार आहे? आपला 0 असणार आहे. ठीक आहे. आणि तिसरा रूल आणि महत्वाचा रूल तो काय आहे? आपल्याला अरेंज करायचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. ती कशी करायची? अकॉर्डिंग टू द शेल नंबर. म्हणजे शेल नंबर 1 n इज इक्वल टू 1 म्हणजे n म्हणजे काय? आपला प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ठीक आहे. 1 शेल नंबर मध्ये काय असतं? तो 1 येत असतो. आणि n इज इक्वल टू 2 मध्ये काय असतो? सॉरी 2s आणि 2p. आणि शेल नंबर 3 मध्ये काय असतो? 3s 3p 3d. आणि शेल नंबर 4 मध्ये काय असतो? 4s 4p 4d 4f. असे आपल्याला ग्रुप करायचे. म्हणजे जेव्हा आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन बनवतो तेव्हा ते असे शेलचे आपल्याला ग्रुप करावे लागतील. ठीक आहे. आता मी एक्झाम्पल घेतो त्याच्यामध्ये फॉर्म्युला कसा यूज करायचा ते बघणार आहोत आणि काही एक्झाम्पल आपण सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत. आणि ठीक आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपला जो फॉर्म्युला मी इथे दाखवणार तो आहे आपला एस आणि पी ऑर्बिटल साठी. पण डी आणि एफ साठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पेरिफेरी मधल्या ॲटमचे झेड इफेक्टिव्ह कसं कॅल्क्युलेट करतो ते आपण त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. हा. आता आपल्याला एक्झाम्पल दिले तर त्याची पहिली स्टेप म्हणजे आपल्याला एक्झाम्पल दिले झेड इज इक्वल टू 30 आपल्याला झेड इफेक्टिव्ह फाइंड करायचं आहे. झेड 30 म्हणजे झिंकचे आपल्याला झेड इफेक्टिव्ह म्हणजे झिंकचे आपल्याला झेड इफेक्टिव्ह फाइंड करायचे. पहिली स्टेप म्हणजे झेड आपल्याला ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे. ते मी तुम्हाला पिरियोडिक प्रॉपर्टीच्या पहिल्या लेक्चरमध्ये बोललेलो की आपले 1 to 30 एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर पाठ पाहिजे. ठीक आहे. झेड 30 चा ॲटॉमिक नंबर इथे झिंक
तर आपल्याला झिंक झेड इफेक्टिव्ह फाइंड करायचं आहे. पहिली स्टेप काय आहे, आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता आलं पाहिजे, ते आपण लिहूया. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ झेड. ठीक आहे. हा, आता आपल्या आयनाचे पहिले आपले डेफिनेशन पाहिजे. म्हणजे आपल्या डेफिनेशन आपल्याला ब्रीफ एक्सप्लेनेशन आपल्याला माहित पाहिजे. आयनायझेशन एनर्जी काय म्हणते, जो आपला शेवटचा ऑर्बिट आहे त्यातला एक इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर फेकायचा आहे. पहिला रूल काय सांगतो, आपल्याला अरेंज करायचे. ठीक आहे. आता 4s आम्ही हा एक ग्रुप केला, 3s एक ग्रुप केला, हा जो राहिलेला आहे त्याचा एक ग्रुप केला. ठीक आहे. आता हा जो शेवटचा जो ग्रुप आहे तो आपला टेस्ट इलेक्ट्रॉन, म्हणजे त्यातला एक इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर काढायचा आहे. म्हणजे टोटल एन मायनस 1. आणि ह्याचं आपल्याला आपल्याला हे पाहिजे, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन किती देते, म्हणजे आता ह्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, ह्याचं कॉन्ट्रीब्युशन असते मल्टिप्लाय बाय 0.35. टोटल ह्याचं जे कॉन्ट्रीब्युशन असते ते 0.85 असते. आणि हा झाला आपला इनर शेल, ह्याचं कॉन्ट्रीब्युशन असते 1. ठीक आहे. आता आपल्याला झेड इफेक्टिव्ह सिग्मा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. हा, आता 2 मायनस 1 1 इंटू 0.35 प्लस 10 16 18 0.85 प्लस 6 7 8 10 इंटू 1. ठीक आहे. आपल्याला एक्झाम मध्ये आपल्याला नेटच्या एक्झाम मध्ये आपल्याला कॅल्क्युलेटर यूज करायची, म्हणजे आपण कॅल्क्युलेटर यूज करू शकतो. युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये पण आपण कॅल्क्युलेटर यूज करू शकतो. आता झेड इफेक्टिव्ह आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे. त्याचं कॅल्क्युलेशन करा तुम्ही. $25.65. ठीक आहे. हा झाला आपला सिग्मा. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला झेड इफेक्टिव्ह फाइंड करायचा आहे. आपल्याला झेड इफेक्टिव्हचा फॉर्म्युला काय आहे आपला, झेड मायनस सिग्मा. झेडची व्हॅल्यू किती आहे, झेडची व्हॅल्यू आहे आपली 30 मायनस 25.65. 4.35. ठीक आहे. म्हणजे एवढी जी एनर्जी आहे ती आपली एवढी जी एनर्जी आहे, म्हणजे हा आपला इथं न्यूक्लियस असणार आहे. ठीक आहे. ही जी एनर्जी आली ती आपली 4s पर्यंत 4s ऑर्बिटल आपला इफेक्टिव्ह चार्ज दाखवत असतो. ठीक आहे. ही झाली आपली झेड इफेक्टिव्ह झाला आपला. ठीक आहे. हे झालं आपला झेड इफेक्टिव्ह आपण फाइंड केला. आता दुसरा एक्झाम्पल घेऊया. तर ह्याच्यामध्ये मी फक्त बदल करतो. ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू फिट करत जाऊया. ठीक आहे. झेड इक्वल 28 घेऊया, निकेल घेऊया. आता 28, हा निकेल घेऊया. त्याची इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय असते, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 2 4 10 12 18. ठीक आहे. आता इथे एक बदल करायचा आहे आपल्याला. आपल्याला जो झेड इफेक्टिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे तो आपल्याला 3p साठी चेक करायचा आहे आपल्याला. म्हणजे 3p ला एक इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर करायचा आहे, म्हणजे आपला जो ग्रुप येणार आहे तो इथे चेंज होणार आहे. ठीक आहे. हे असे आपले ग्रुप पडणार आहे.
आता आयोनायझेशन एनर्जी म्हणजे आपल्याला 3p साठी आपल्याला चेक करायचं. आपल्याला एक्झाम्पल मध्ये 3p दिले ना, आपल्याला 3p साठी चेक करायचं. मी काय बोललेलो, एक इलेक्ट्रॉन आपला बाहेर काढायचा म्हणजे 6 + 8, 8 मधून एक 1 किती गेला, 7 इलेक्ट्रॉन. म्हणजे हा आपला जो आहे तो आहे टेस्ट इलेक्ट्रॉन. ह्या शेल मधून किती इलेक्ट्रॉन गेला, तर एक इलेक्ट्रॉन आपला टेस्ट साठी गेला. म्हणजे 6 2 8, 8 वजा 1 झाले 7, 6 7 8 आणि 2. ठीक आहे. -19.75. ठीक आहे. 28 मायनस 19.75, 8.25. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दुसरी पण आयोनायझेशन एनर्जी फाइंड करू शकतो. ती आपण आयोनायझेशन फाइंड करू शकतो फॉर 4s साठी. आपण आता जे आपण झेड इफेक्ट आपण कॅल्क्युलेट, सॉरी, जेव्हा आपण झेड इफेक्ट कॅल्क्युलेट केलाय तो आपण 3p साठी केलाय, पण आपण 4s साठी पण कॅल्क्युलेट करू शकतो. तो आपण ह्याच्या साईडला करून बघूया. ठीक आहे. ठीक आहे. 4s 2. आता 2 मधला एक इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर काढायचा म्हणजे 1 इंटू त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती, 0.35. त्याच्या शेजारचा ग्रुप 6 7 8 8 10 16 इंटू 0.85 प्लस 10. हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. 0.35 प्लस 23.95, 28 मायनस 4.05 झेड इफेक्ट. ठीक आहे. आता इथे आपण झेड इफेक्टचे दोन व्हॅल्यू कॅल्क्युलेट केले. ठीक आहे. पहिल्यांदा आपण जी व्हॅल्यू जी कॅल्क्युलेट केली ती आपण 3p साठी केली, म्हणजे जे आपला न्यूक्लियस 3p पर्यंत जी इफेक्टिव्ह चार्ज दाखवणार आहे तो 8.25 दाखवणार आहे. पण 4s पर्यंत दाखवणार आहे तिथे ती आपण इथे व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. ती किती आली, ती आली 4.05. म्हणजे एवढ्या सगळ्या ऑर्बिटनं आपल्याला शिल्ड केल्यास, न्यूक्लियसला शिल्ड केल्यामुळे आपली व्हॅल्यू इथे कमी आली, 4.05 आली. ठीक आहे. अशी आपण आपल्याला एक्झाम मध्ये कोणत्या ऑर्बिटसाठी 3p साठी सांगितले, 4s साठी सांगितले, तर जर नाही असं जर आपल्याला एक्झाम मध्ये असं सांगितलं नसलं तर आपण हा शेवटचा ऑर्बिटलची आपल्याला झेड आपण फाइंड करायची असते. पण तिथे आपल्याला सांगितलेलं 3p साठी सांगितलेलं आपण 3p साठी केली, नंतर आपण 4s साठी सुद्धा केली. पण 3p साठी केल्यामुळं आपली व्हॅल्यू जास्त आली, म्हणजे न्यूक्लियस 3p ची जास्त आली आणि 4s पेक्षा, म्हणजे 3p जास्त आली. मग 3p न्यूक्लियस आपल्या 3p ला 8.25 एवढा इफेक्टिव्ह चार्ज दाखवत असतो, पण आपल्या 4s साठी इफेक्टिव्ह चार्ज कमी येत असतो, हे जे इलेक्ट्रॉन आहे ते शिल्ड केल्यामुळे. ठीक आहे. आता पुढचं एक्झाम्पल घेऊया. वन एस टू 2s2 2p6.
आता जे आपल्याला झेड फाइंड करायचा तो झेड इज इक्वल टू 19 साठी फॉर फॉर 3p. 3p मी 3p इथे डॅश मारतो. ठीक आहे. 3p आपलं काय आपला आहे तो टेस्ट इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे ह्या जो शेल आहे ह्याच्यातून एक इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर काढायचा आहे. तोच आपले काय असते आयोनायझेशन एनर्जी. आता 3p वरती आपला झेड इफेक्टिव्ह किती पडतोय ते इथे आपण कॅल्क्युलेट करणार आहे. आता मी तुम्हाला पहिला आपला रूल काय पहिला रूल आहे आपल्याला अरेंज करायचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन फॉर शेल नंबर नुसार. आपल्याला ग्रुप पाडायचे. हा झाला आपला एक ग्रुप, हा झाला आपला हा ग्रुप, आणि हा झाला आपला एक ग्रुप. ठीक आहे. मी सिग्माचा फॉर्म्युला लिहितो. टोटल इलेक्ट्रॉन n-1 into 0.35 plus total electron into 0.85 plus inner shell. ठीक आहे. आता आपल्या टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत 6, 7, 8 आहेत. ठीक आहे. 6, 7, 8 आहेत. आता 8 मधून व वन इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर काढायचा म्हणजे 7 झाला. 7 into 0.35 प्लस 6, 7, 8 0.85 प्लस 2. तर सिग्माची व्हॅल्यू किती येते ते सांगा मला. (11.25) आणि झेड इफेक्टिव्ह आपला किती आला झेड मायनस सिग्मा. झेड किती आपला 19 मायनस 11.25. व्हॅल्यू आली आपली 7.75. जर आपण क्रॉस चेक करूया. हा ठीक आहे बरोबर आहे. आपले झेड इफेक्टिव्ह झाले 7.75. म्हणजे जो आपला न्यूक्लियस 3p पर्यंत जेवढा इफेक्टिव्ह चार्ज दाखवणार आहे तो किती आहे 7.75. हा किती आला आपला झेड इफेक्टिव्ह आला. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 3 एक्झाम्पल सोडवलेत. आपला झिंक साठी सोडवला, निकेल साठी सोडवला आणि झेड इक्वल टू 19 साठी एलिमेंट कोणता आहे पोटॅशियम. ठीक आहे. पोटॅशियम साठी आपण हा झेड इफेक्टिव्ह फाइंड केला. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे एक्झाम्पल आपण घेऊया. ठीक आहे. आता इथे आपण टेबलच बनवूया एक प्रकारचा, म्हणजे आपल्याला झेड इफेक्टिव्ह सोप्या पद्धतीने आपण समजू शकतो. एक मिनिट. ठीक आहे. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. ॲटॉमिक नंबर किती 5, 6, 7, 8, 9. आता कॉन्फिगरेशन लिहूया. 2p1, 2p2, 2p3, 2p4, 2p5. आपल्याला झेड इफेक्टिव्ह इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. मी इथे लिहितो कॅल्क्युलेशन ऑफ झेड इफेक्टिव्ह. आता आपल्याला इथं
बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन याचा आपल्याला झेड इफेक्टिव्ह फाइंड करायचा आहे. ठीक आहे, इथे आपण एक टेबलच बनवू, त्यामध्ये आपल्याला सर्व समजून जाईल. पहिल्यांदा आपण त्याचा ॲटॉमिक नंबर कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर आपण आता इथे त्याचा झेड इफेक्टिव्ह फाइंड करायचा आहे. ठीक आहे, झेड मायनस सिग्मा. आता आपल्याला सिग्मा इथं फाइंड करावं लागेल. आता हा 2p. ठीक आहे, हा आता 2pचा आता 1 इलेक्ट्रॉन आपला टेस्ट इलेक्ट्रॉन म्हणजे तो इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर करायचा आहे. 1 मायनस 1 किती झाला? 0. तो काय आपण इथं ग्राह्य धरायचा नाही. आता हा 2 त्याच्या साईडचा 2 इंटू 0.85 प्लस 2 इंटू 1. ह्याची व्हॅल्यू सांगा मला किती आली? पट पडत आपण एक मिनिट, ते काय तर आपलं हे होतं. हां, 2 इंटू 0.35 प्लस 2 इंटू 0.85. ठीक आहे, 2.4. झेड इफेक्टिव्ह आपला काय आला? झेड मायनस सिग्मा 5 मायनस 2.4, 5 मायनस 2.4, 2.6. ठीक आहे, आता कार्बन. ठीक आहे, 1 इंटू 0.35 प्लस 2 इंटू 0.85 प्लस 2 इंटू 1, 2 इंटू 1. सिग्माची व्हॅल्यू किती आली सांगा मला? झेड इफेक्टिव्ह झेड मायनस सिग्मा 2 इंटू 0.35 प्लस 2 इंटू 0.85 प्लस 2. थ्री इंटू 0.35 प्लस 2 इंटू 0.85 प्लस 2. सिग्माची व्हॅल्यू 4 इंटू 0.35 प्लस 2 इंटू 0.85 प्लस 2 इंटू 1. आता इथे कॉन्ट्रीब्युशन लिहायचं असते आपल्याला. आता जो ह्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं 0.35, 0.85. कॉन्ट्रीब्युशन लक्षात ठेवायचं लेफ्ट टू राईट येताना. ठीक आहे, तिकडून इकडे येताना आपलं कॉन्ट्रीब्युशन वाढते, म्हणजे 0.35, 0.85, 0.1 पासून येते, म्हणजे राईट टू लेफ्ट येताना आपल्याला आपलं कॉन्ट्रीब्युशन वाढते. ठीक आहे, आता हे व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे. ठीक आहे, पटपट लिहायचे आता. वन इंटू 0.35 प्लस
0.35 प्लस 2 इंटू प्लस 2 इंटू 1. हां हां इथं अशी आपली एक चूक झाली. ठीक आहे. हां अशी अशी आपली मिस्टेक होऊ शकते. ठीक आहे. मी काय बोललेलो आपल्या इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपल्याला अरेंज करायचे शेल नुसार. आता मी इथे मी अरेंज चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आपलं आन्सर इथे चुकत होतं. ठीक आहे. आता शेल नुसार आपल्याला अरेंज केल्यानंतर आपल्याला ह्यातला एक इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर काढायचा आहे. म्हणजे 4 मधून 1 इलेक्ट्रॉन गेल्यानंतर 3 इंटू 0.35 आला प्लस 2 इंटू 0.85 आला. ठीक आहे. अशी आपल्या इथे चूक झाली. दोन पॉईंट 6 वजा 3.25 आला. ठीक आहे. तिथं पण आपली ती चूक झाली. आपल्याला शेल नंबर असता म्हणजे 1s शेल नंबर 1 मध्ये किती प्रिन्सिपल क्वांटम 1s, शेल नंबर 2 मध्ये 2s 2p, शेल नंबर मध्ये 3 मध्ये 3s 3p. आता इथं आपली पूर्ण चूक झाली. ही आपली चूक अशी अशी गडबडमध्ये आपण एक्झाम मध्ये सोडवताना आपली चूक होऊ शकते आणि आपलं उत्तर पूर्ण चुकू शकते. ठीक आहे. आता शेल नुसार आपल्याला अरेंज करायचं आहे. म्हणजे 1s मध्ये n इज इक्वल टू 1 म्हणजे शेल नंबर 1 मध्ये किती असतात 1s, शेल नंबर 2 मध्ये 2s 2p, शेल नंबर 3 मध्ये 3s 3p 3d असे आपल्याला ग्रुप करायचे आहेत. ठीक आहे. हा आपला ग्रुप झालता. हे आपलं पूर्ण आपलं उत्तर चुकलं असतं. ठीक आहे. अशी आपली गडबडीत उत्तर मध्ये आपल्या आन्सर मध्ये चूक येऊ शकते. 3 इंटू 5 ह्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 5 आहे. ह्यातला एक इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर काढायचा आहे. किती आला 4 इंटू 0.35 प्लस 2 इंटू 0.85. 3.1 3.9. आता इथं पण तसंच 6 इथे 6 आहेत. एक इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर काढायचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 0.35 प्लस 2 इंटू 0.85 5 इंटू प्लस 3.45. आन्सर आलं आपलं 8 मायनस 3.45 व्हॅल्यू किती येते 4.55. आणि फ्लोरीनचं हे तुम्ही होमवर्क मध्ये सोडवायचं आहे. ठीक आहे. आता बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन असे आपला झेड आपला वाढत जातोय. म्हणजे आपल्याला ग्रुपमध्ये लक्ष ठेवत असताना आपल्या जे लेफ्ट टू राईट म्हणजे बोरॉन पासून कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. बोरॉनची आपली झेड कमी असणार आणि फ्लोरीन पर्यंत पोहोचत तर त्याची बोरॉनची आपली झेड कमी असणार आणि फ्लोरीनची झेड जास्त असणार. ठीक आहे. कारण बोरॉनवरती न्यूक्लियसचा चार्ज थोडाच लागणार आणि फ्लोरीन पर्यंत पोहोचत तर ते शिल्ड करणार ना कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजनचे ऑर्बिटल शिल्ड करणार. त्यामुळे फ्लोरीनचा झेड आपला हा वाढणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण झेड फाइंड करू शकतो. फ्लोरीनचा झेड मी तुम्हाला सांगतो किती येतोय तर त्याचा झेड येतोय 5.2. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय काय बघितलं. आतापर्यंत पहिली गोष्ट इथं आपली जी मिस्टेक झाली
ती आपली परत होता कामा नाही. ती मिस्टेक काय होती, आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर आपण त्याचे शेल नंबर नुसार त्याला ग्रुपमध्ये त्याचे डिवाइड करता आलं पाहिजे. म्हणजे शेल नंबर 1 मध्ये 1s 2s2p 3s3p 2s2p 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 असा ग्रुपमध्ये त्याला अरेंज करायचे आणि त्यातला एक इलेक्ट्रॉन आपण परत बाहेर काढायचा. अशी अशी आपली मिस्टेक होऊ शकते आणि आपला आन्सर गडबडमध्ये चुकू शकते. हे लक्षात ठेवायचं आहे. अशी मिस्टेक परत आपल्याला करायची नाही. ठीक आहे. आता हे झालं 2p साठी. 2s आणि p साठी ही मेथड आहे आपल्या डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी फॉर एस आणि पी साठी. पण डी आणि एफ साठी आपण नंतर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आपण ते कशी फाइंड करायचे. ठीक आहे. आता आपण एक छोटासा रिकॅप घेऊया. हा ठीक आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं, आतापर्यंत आपण बघितलं पहिल्यांदा आपण आयनायझेशन एनर्जी डेफिनेशन बघितली. डेफिनेशन काय होती, द एनर्जी रिक्वायर्ड रिमूव्ह ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटरमोस्ट शेल इज कॉल्ड एज आयोनायझेशन एनर्जी. आणि त्याची परत आपण फॉर्म्युला बघितला फॉर 1 इलेक्ट्रॉन सिस्टम. मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टम मध्ये तो फॉर्म्युला काय आपला व्हॅलिड झाला नाही. परत आपण त्याचा झेड म्हणजे काय, तर न्यूक्लियसचा त्या ऑर्बिटल पण इफेक्टिव्ह त्याचा किती पडतोय ते आपण झेड मध्ये बघतो. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन सिस्टम साठी न्यूक्लियस आपला असा एका ठिकाणी होता, ऑर्बिटल असे सेम एनर्जी मध्ये एस पी डी आणि एफ. पण जर मल्टी इलेक्ट्रॉन आल्यामुळे हा आपला न्यूक्लियस आहे एस बरोबर त्या साईडला जाऊन बसला, पी त्याच्या साईडला बसला, डी त्याच्या साईडला बसला आणि एफ त्याच्या साईडला बसला. पण न्यूक्लियस आपल्याला डायरेक्ट अटॅक जास्त इफेक्टिव्ह चार्ज कोणाला दाखवणार, तर एस ला दाखवणार आहे, नंतर पी ला दाखवणार आहे, नंतर डी ला. असं शेल्डिंग वाढल्यामुळे एक वरती झेड इफेक्टिव्ह पूर्ण कमी होतो आणि बोरॉनवरती झेड इफेक्टिव्ह लगेच न्यूक्लियस दाखवतो आणि फ्लोरीन वरती कमी होत जातो. ठीक आहे. आता आपण पिरियड मध्ये लक्ष ठेवत असताना ना इथे बोरॉन वरती झेड इफेक्टिव्ह आपला इथे आपला झेड इफेक्टिव्ह इकडे आपला झेड इफेक्टिव्ह वाढतोय. आपला झेड इफेक्टिव्ह वाढतोय म्हणजे डेप्थ आपल्याला पिरियडिक टेबल मध्ये जाताना. ठीक आहे. आपला फ्लोरीनचा झेड इफेक्टिव्ह आपला जास्त आहे आणि बोरॉनचा आपला झेड इफेक्टिव्ह कमी आहे. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण डी आणि एफ साठी बघूया.